हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्धनिधी. MCQची प्रॅक्टिस जी आपण चालू केलेली आहे टेलिग्राम या आपल्या चॅनलवर, त्याचा हा पुढचा प्रश्न. करंट इकॉनॉमिक्सच्या अँगलनी जे काही आपले व्यक्ती आहेत, समजा कुठले निधन झालेले असतील व्यक्ती, कोणाला पुरस्कार मिळाला आहे, कुठल्या पदावर नियुक्त झाले असेल, ज्याला आपण पर्सन इन न्यूज म्हणतो, त्यातले महत्त्वाचे व्यक्ती आहेत म्हणजेच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबाबत तुम्हाला त्यांच्या डिग्री विचारल्या जाऊ शकतात एज्युकेशन संदर्भात. मग BA इकॉनॉमिक्स, MA इकॉनॉमिक्स किंवा PhD आणि त्या संदर्भात त्यांचे असलेले युनिव्हर्सिटीज विद्यापीठ कुठले आहेत. आता बघा, हा प्रश्न आहे सरळ सरळ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी खालील कोणता पर्याय योग्य आहे. आणि BA इकॉनॉमिक्स हे त्यांनी पंजाब विद्यापीठातून केला असा पर्याय. दुसरा MA इकॉनॉमिक्स दिल्ली विद्यापीठ आणि PhD केम्ब्रिज विद्यापीठ. आता खाली येतं लास्ट ऑप्शन वरील सर्व. जनरली अभ्यास आपण ज्यावेळेला करतो, वाचतो, सुपरफिशियल वर ज्याला म्हणतो, आणि मग तिथे गेल्यानंतर असं लॉजिक लावतो की ठीक आहे बरोबर, हे पंजाब असेल, हे दिल्ली असेल, किंवा मग आता PhD नक्कीच देशाच्या बाहेरून केलेली असेल, असं सगळं जर तर लॉजिक याच्या आधारावर 60% जास्त विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलं आहे वरील सर्व. आणि मग इथं याचं योग्य उत्तर काय, तर BA इकॉनॉमिक्स पंजाब विद्यापीठातून त्यांनी केलेली आहे. आणि 2 ऑप्शन त्यांचे चुकीचे आहेत. मग आता आपल्या याच बाबतीत एक नोट टाकलेली आहे आपण, हे तुम्हाला मी करून दाखवतो. हे सगळं अवेलेबल आहे. अर्धनिधीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं प्रॉपर मनमोहन सिंग यांच्याबद्दलची पूर्ण PDF उपलब्ध आहे आपली. ह्याच्यातला एक महत्त्वाचा पॉईंट इथं दाखवतो, हे इथं त्यांचं एज्युकेशन. BA इकॉनॉमिक्स कुठून झालंय, पंजाब विद्यापीठ. MA इकॉनॉमिक्स कुठून झालंय, पंजाब विद्यापीठ. म्हणजे इथं दोन्ही ऑप्शन हे BA MA काय पाहिजे होतं इथं, पंजाब, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. आणि इथं ही डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी ज्याला आपण PhD म्हणतो, हे इथं कुठं झालेलं आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून. आणि इथं PhD काय केलंय, केम्ब्रिज. आता केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांची एक डिग्री आहेच ना इथं वर, हे इथं. पण हेच तर सगळं कन्फ्युजन आहे ना. म्हणजे माहिती सगळ्यांना आहे, पुस्तकात आहे, बरं आपण हे टेलिग्रामला टाकलं ना, हे सगळं ना तुम्हाला मी झूम आउट करून दाखवतो. प्रॉपर आर्टिकल आपल्या याच्यावर टाकलेलं टेलिग्रामवर, माहिती आहे, वाचलेलं आहे, पण नेमकी कुठली युनिव्हर्सिटी आणि कुठली डिग्री ही त्यांनी पूर्ण केलेली आहे हे आपल्याला बायफॉर्गेट करावं लागेल, तरच अशा लेवलला प्रश्न येतील, अदरवाईज नाही. म्हणजे अभ्यास करायचा पण तो एक्झाम ओरिएंटेड पाहिजे. ऑप्शन्स कसे येऊ शकतात काय याच्याबद्दल क्लिअरिटी यावी आणि केलेला अभ्यास परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट व्हावा या दृष्टिकोनातून ही सिरीज चालू केली आहे. सो आवडल्यास नक्की लाईक करा, तुमची फीडबॅक मेन्शन करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.